हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण हॅपी हेल्दी पॉझिटिव्ह असाल आणि आनंदामध्ये असाल. कारण आपल्या लाईफचं एंडिंग गोल काय आहे? एंडिंग गोल आहे हॅपीनेस. तर आपण सर्वजण हॅपी हेल्दी पॉझिटिव्ह असणारच. ओके, तर आपण आज जाणून घेणार आहोत की आपल्या लाईफमध्ये सर्व काही अबंडन्स म्हणजेच भरपूर प्रमाणात आपल्याकडे असायला पाहिजे. तर यासाठी आपण जे काही मॅनिफेस्टेशन करत आहोत तर त्यासाठी काय टेक्निक यूज करायचे आहेत किंवा आपल्याला काय रिच्युअल फॉलो करावे लागतात किंवा यामागचं काय असं दडलेलं आहे की आपण त्या मॅनिफेस्टेशनपर्यंत पोहोचू शकत नाही. की आपल्याला हेल्थ पाहिजे आहे, मनी पाहिजे आहेत, रिलेशनशिप पाहिजे आहेत, एक सुंदर असं जॉब पाहिजे आहे म्हणजेच करिअर. तर त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे अबंडन्स हा माइंडसेट आणि अबंडन्समध्ये ह्या सर्व गोष्टी म्हणजेच हेल्थ, वेल्थ, करिअर आणि रिलेशनशिप ह्या गोष्टी आपल्याकडे भरपूर प्रमाणात जर असल्या तर आपण काय करत असतो? हॅपीनेस आपला क्रिएट होत असतो. तर ह्या मागे काय काय रिच्युअल लागणार, काय आहे यामागचं रहस्य की आपण ते करत नाही आहोत किंवा आपले व्हायब्रेशन का मॅच होत नाही आहेत, ह्या मागचं आपण आज कारण शोधून काढणार आहोत. तर तेच आज आपण इथे जाणून घेणार आहोत की आपल्या जीवनामध्ये सर्व काही भरपूर प्रमाणात मिळवण्यासाठी कुठली टेक्निक करायची आहे. मी तर याला टेक्निक नाही म्हणणार, कारण आपल्याला आपलं माइंडसेट चेंज करून आपल्या ऊर्जेने, कारण जेव्हा आपण ह्या पृथ्वी तलावर येतो तेव्हा ब्रह्मांडातूनच ती ऊर्जा आपल्या जन्मापासूनच असते. फक्त त्या ऊर्जेचा कसा उपयोग करायचा हे आपल्याला माहीत नसतं, राईट. तर त्या ऊर्जेचा आपण कशा पद्धतीने वापर करून आपल्या जीवनामध्ये आपण सर्व काही मिळवू शकतो. तर आज आपण बघत आहोत की आपल्या जीवनामध्ये सर्व काही मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे. तर तुम्ही बघितलं असाल की सर्व गोष्टी तुम्ही करत आहात, एक मेडिटेशन करत आहात, मॅनिफेस्टेशन करत आहात, तुम्ही कुठल्या 555 टेक्निक करत आहात, 369 सुद्धा करत आहात, वॉटर टेक्निक करत आहात, विज्युलायझेशन काही प्रमाणात करत आहात, टेलिपॅथी सुद्धा करत आहात, तरी पण तुम्हाला का रिझल्ट येत नाही? मग काहींचं असं असते, जेव्हा मी पर्सनल कन्सल्टेशन घेते, वैयक्तिक संभाषण ज्याला आपण म्हणतो, तर 1 to 1 सेशनमध्ये हे होतं की मॅम आम्ही तर इतकं करत आहोत किंवा इतक्या कोचेसकडून आम्ही शिकून आलेलो आहोत, तर आम्हाला रिझल्ट का बरं मिळत नाही? तर तिथे कुठेतरी व्हायब्रेशन गडबड असतं. का व्हायब्रेशन गडबड असतं? कारण आपण काय करत आहोत? फक्त बोलत आहोत. काय? अफर्मेशन बोलत आहोत. पॉझिटिव्ह अफर्मेशन फक्त ते म्हणायचं आहे, एक रिच्युअल म्हणून ते डन करत आहोत. पण कधी आपण आपला माइंडसेट काय करत आहे? आपण फक्त तोंडाने बोलत आहोत, आपण सेल्फ टॉक मिररमध्ये बघून करत आहोत, पण आपला माइंडसेट सुद्धा स्वतःशी सेल्फ टॉक हा करत असतो की मी तर आता अफर्मेशन म्हटलं ना, मग ते आता होईल का? कशा पद्धतीने होईल बरं? हे विचार आपण सतत करत असतो आणि तिथे आपले व्हायब्रेशन काय होत असतात? लो लेवलवरती येतात आणि आपलं जे मॅनिफेस्टेशन इथे आहे आपण इथे पोहोचण्याच्या बरोबरीनंच न जाता त्याला परत डाऊन आणतो. का? तर त्याबद्दल फियर, डाऊट, गिल्ट ते ठेवल्यामुळे. तर तेच आपल्याला नाही करायचं आहे. तुम्हाला एक सपोज उदाहरण सांगते. एक फुलपाखरू आहे, तुम्हाला त्याला मॅनिफेस्ट करायचं आहे आपल्या जीवनामध्ये. तर तुम्ही काय करत असता? त्याच्या मागे मागे धावत असता, राईट. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीच्या मागे मागे धावता तर तो फुलपाखरू काय होईल? तो परत उडत दूर लांब चालला जाईल, राईट. असं होतं ना, ही रियालिटी सांगत आहे की आपण करत काय आहोत त्यानंतर तुम्हाला कळेल की करायचं काय आहे, राईट. तर त्या फुलपाखराच्या मागे धावत जातो आपण, तो परत परत लांब चालला जातो आणि जेव्हा आपण थांबतो तर तो फुलपाखरूही समोर जाऊन थांबतात. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला त्या फुलपाखराच्या मागे न धावता आपल्याला हळूवार जेव्हा आपण थांबतो कुठेतरी आणि फुलपाखरू एक झाडावर जाऊन बसतं आणि तेव्हा आपण अलगद हळूवार गेलं तर तो फुलपाखरू आपल्याला मिळतं, आपलं मॅनिफेस्टेशन म्हणजेच कंप्लीट होतं. अगदी त्याच पद्धतीने आपलं रिलेशनशिपसुद्धा मॅनिफेस्ट होतं. त्याच पद्धतीने मनी तर इतकं इझिली आपण मॅनिफेस्ट करू शकतो, कारण ते जे व्हायब्रेशन आहेत लवकर मॅच होत असतात. त्यानंतर आहे जॉब, हेल्थ आहे, तर हे सुद्धा मॅनिफेस्ट होत असतं. आपण चुकते कुठं?
आपण फक्त अफर्मेशन म्हणतो, मेडिटेशन म्हणतो. मेडिटेशन करतो तर काय करत असतो? फक्त गायडेड लावून ऐकत असतो. तर आपला कधी श्वासावर नियंत्रण तर नसते आणि मेडिटेशन करताना फक्त डोळे झाकून आपण बसलेलो असतो. पण स्वतःचे विचार कधी थांबत आहे हे कधी लक्षच दिलं नाही. तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की अगदी 2 मिनिटापासून चालू करायचं जेव्हा आपण मेडिटेशन करत आहोत, की श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि बघायचं माझे विचार पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहे. 60 ते 70 हजार विचार हे डेली येत असतात. तर आपल्याला तेच तर करायचं आहे. जेव्हा आपण विचारावर काम करू, सेल्फ टॉक जेव्हा आपल्या मनामध्ये चालू राहील, मन वाचा कर्म म्हणजेच बॉडी माइंड सोल जेव्हा एकत्र होतं, अलाइनमेंटमध्ये येतं, तेव्हा मॅनिफेस्टेशन हे काम करत असतं. तर तेच यामध्ये शिकवलं जाईल तुम्हाला की कुठेही धावायची गरज नाही. म्हणजे स्टेबल राहून आपल्याला काही गोष्टी घडवायच्या आहेत. कुणाला जाऊन रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायचे, तुम्हाला समोरून जाऊन बोलायची काही गरज नाही. तुम्हाला तुमच्या बॉडी माइंड आणि पूर्ण सोल जेव्हा एकत्रित येतं तेव्हा ते मॅनिफेस्टेशन घडत असतं. तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे? आपल्या व्हायब्रेशनवर काम करायचं आहे, ना की कुठल्या टेक्निकच्या मागे पडायचं आहे. आपल्याला आपल्या स्वतःला भरून काढायचं आहे. जेव्हा आपण स्वतः हॅपी राहू, दुसऱ्यांना हॅपी फील करायला देत असतो. म्हणजेच आपण आनंदी राहू तर दुसरे सुद्धा आनंद देणं. कारण हा युनिव्हर्सल लॉ आहे. लाईक्स अट्रॅक्ट लाईक्स, लव अट्रॅक्ट लव. जेव्हा तुम्ही हा युनिव्हर्सल म्हणजे ब्रह्मांडाचा नियम काय म्हणतो, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट देता तर ती भरपूर प्रमाणात तुमच्याकडे 10x होऊन वापस येत असते. तुम्ही जर एखादी गोष्ट तुम्ही स्वतःसोबतच तुम्ही स्वतःलाच निगेटिव्ह सेल्फ टॉक करून किंवा निगेटिव्ह विचार करून माइंडला ते फीडिंग देत आहात, तर ती गोष्ट 10x होऊन तुमच्याकडे येईल. ब्रह्मांड तशी ऊर्जा तो ॲक्सेप्ट करेल तुमच्याकडून की तुम्ही ज्या फिलिंगमध्ये राहत आहात ती फिलिंग तुमच्याकडे येईल. राईट. तर आपलं एंडिंग गोल काय आहे? हॅपीनेस. त्यासाठी कुठेही धावायची गरज नाही. पहिले सर्वात प्रथम आपण स्वतःला व्हॅल्यू द्यायचा. आपण काय आहोत? जेव्हा ते मन आहे ना, जे अंतरी ते बाहेरी, म्हणून आपल्या स्वतःला भरून काढायचं आहे. स्वतःवर लक्ष द्यायचं आहे, स्वतःला प्रेम द्यायचं आहे, व्हॅल्यू द्यायची आहे, रिस्पेक्ट द्यायची आहे. सर्व काही स्वतःसाठी करायचं आहे. त्यानंतर आपण बाकी गोष्टी करणार आहोत. जेव्हा आपण स्वतःला भरू, जेव्हा आपण स्वतः आनंदी राहू, दुसऱ्यांना सुद्धा देऊ, तर त्यासाठी आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे ग्रॅटिट्यूड. ज्या गोष्टीची कमतरता आहे तुमच्याकडे, तुम्हाला व्हाईट पेपरवर जर एखादा पेजेस घेतला आपण, हा समजा पेज आहे एखादा, हा समजा पेज आहे, इथे एकदम आपण डार्क कलरचा ब्लॅक डॉट पाडला तर तुम्हाला काय दिसेल? सर्वात प्रथम ब्लॅक कलरचा सर्कल तुम्हाला पटकन दिसेल ब्लॅकच्या वरती, म्हणजेच ब्लॅक कलरचा सर्कल तो दिसेल. पण तुम्हाला जो पूर्ण व्हाईट कलरचा पेपर ठेवलेला आहे तो दिसणार नाही. तर तुम्ही सुद्धा आता तेच गलती करत आहात की तुमच्या लाईफमध्ये कुठे कमतरता आहे ते फक्त तुम्हाला दिसत आहे. पण तुमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये हेल्थ आहे, वेल्थ आहे, रिलेशनसुद्धा आहे आणि मनीसुद्धा आहेत. तर कसे आहेत? तुम्ही खाऊ शकत आहात, पिऊ शकत आहात, त्यासाठी मनी लागत आहेत. घर आहे राहायला, कपडे आहेत घालायला, शरीरावर खाणं आहे खायला. राईट. मनी आहेत खर्च करायला, काही ना काही आपण एव्हरीडे घेत आहोत. आरोग्य आहे, तुम्ही चालू फिरू शकत आहात, स्वतःच्या हातांनी खाऊ शकत आहात. एक माइंड आहे ज्याच्याने विचार करू शकत आहात. तुमच्याकडे इतकं सोल कनेक्शन या ब्रह्मांडासोबत आहे की तुम्हाला आज काय माहिती पडलं आहे? युनिव्हर्सल लॉ काय आहे? तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जर्नीत आहात. भाग्यवान आहात ना, लकी आहात तुम्ही. राईट. तर ह्याच गोष्टीचा तुम्हाला फायदा उचलायचा आहे. तर तुम्ही अबंडन्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये सर्व गोष्टी आहेत. फक्त काय कुठेतरी एक छोटासा डार्क काळ्या कलरचा एक आयुष्यामध्ये तो सर्कल दिसत आहे तुम्हाला, पण त्याला आपल्याला हटवून टाकायचं आहे आपल्या आयुष्यातून. जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडच्या फिलिंगमध्ये येता, सेल्फ लव्ह करता, देन तुम्हाला काय येते चेहऱ्यावर? जेव्हा तुम्ही खुश होता, तुम्ही बघता की कमतरतेकडून आपला माइंडसेट आपण पॉझिटिव्हिटीकडे नेतो. जे काही जॉब आहे तर तुम्हाला अगोदर कधी ना कधी जॉब लागला असेल, त्यासाठी ग्रेटफुल व्हा. नाही आहे एकही जॉब, सध्या तुम्ही जर्नीमध्ये आहात, दुसऱ्यांचा जॉब बघून ग्रॅटिट्यूडमध्ये राहायची फिलिंग द्या की थँक्यू यांना यांचा जॉब मिळाला.
ब्रह्मांडाला काय वाटेल, हे सबकॉन्शियस तर बुद्धू आहे, याला नाही कळत काय खरं आणि काय खोटं. तो बुद्धू आहे, फक्त त्याला इतकंच माहिती आहे, त्याला जे फिटिंग करतात तो आयुष्यात घडवत असते. म्हणून म्हटलं जाते जे विचार तुम्ही आयुष्यात करत आहात ते तुमचं भविष्य घडवत जाते. म्हणून आपल्याला एनी टाईम आपण काय बोलत आहोत, काय करत आहोत, आपलं बॉडी माइंड सोल काय म्हणत आहे याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. माइंड तर आपण विचार करतो, सोल काय असते, परिपूर्णरित्या आपला आत्मा, इनर चाइल्ड. जेव्हा आपण सेल्फ लव करतो तर ते इनर चाइल्ड खुलं होतं, कनेक्ट होतं युनिव्हर्सशी आणि ओपन होतो आणि सर्व गोष्टी आपल्याकडे येत असतात. तर म्हणून तुम्ही सेल्फ लव करा, ग्रॅटिट्यूडच्या फिलिंगमध्ये राहा. तुम्ही जेव्हा ग्रॅटिट्यूड करता तर तुम्हाला एक आनंद येतं चेहऱ्यावर. जेव्हा तुम्ही आनंद स्प्रेड करता तर आनंद तुमच्याकडे येतं, कारण हा सबकॉन्शियसला काय माहिती. तर तुम्हाला कितीही काही सिच्युएशन असली तरी तुम्हाला त्यामधून बाहेर निघायचं आहे. ते काही सिच्युएशन असेल तर 100% जबाबदारी स्वतः घ्यायची आहे. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी इन माय लाईफ ही किंवा सिच्युएशन, ह्या सिच्युएशनची जबाबदारी 100% मी जबाबदारी घेत आहे, याला हील करण्याची जबाबदारी मी घेत आहे, ह्या सर्व गोष्टीसाठी जबाबदार मी आहे आणि मी स्वीकारते त्याला हील करण्यासाठी. जेव्हा तुम्ही हे वाक्य बोलून हो पोनो देता आणि तिथून ते रिलीज होत जातं, तुम्ही प्रेमाने ॲक्सेप्ट करता आणि ते सर्व तुम्हाला एक हॅपीनेस मिळवून देतं आणि तेच आहे आपलं एंडिंग गोल हॅपीनेसचा. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड, सेल्फ लव आणि एखाद्याच्या मागे धावणं सोडून देता आणि देन तुम्ही स्वतःला भरपूर प्रमाणामध्ये स्वतःला व्हॅल्यू देतात, युनिव्हर्सशी कनेक्ट होता, मेडिटेशन करता, ग्रॅटिट्यूड, तसं रस्ते काय आहे खुलत जातात आणि भरपूर प्रमाणात तुम्हाला जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे ते तुम्ही इझिली मॅनिफेस्ट करू शकता. तर हे ह्या मागचं रिच्युअल आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला जे काही पाहिजे आहे, अफर्मेशन काम करतं, 100% काम करतं, पण फक्त हे बोलणं एका कोचनी सांगितलं, एका मॅमनी सांगितलं म्हणून नाही, तर फिलिंग त्यामध्ये तुम्ही काय भाव, तुम्ही अफर्मेशन म्हणत आहात रडत रडत, काय जाणार युनिव्हर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये काय जाणार, सॅडनेसची फिलिंग, तर तुमच्याकडे परत काहीतरी असं येईल की तुम्ही सॅड व्हाल. जेव्हा तुम्ही एखादा तुम्हाला नाही फिलिंग येत आहे तर तुम्ही आठवण करा ज्या व्यक्तींकडे डोळे नाही आहेत, तो व्यक्ती कसा, म्हणजे त्याच्या फिलिंग्स काय असतात, आणि तुमच्याकडे डोळे आहेत, तुम्ही इतकं सुंदर जग बघत ह्या मोबाईल हाताळत आहात. तर हे आहे ग्रॅटिट्यूडची फिलिंग. तर जेव्हा अशा भावनेमध्ये राहतात तर ती ब्रह्मांडात फ्रिक्वेन्सी जाते, त्या भावना जातात. व्हायब्रेशन म्हणजेच काय, एक ऊर्जा, आपल्या अंदरच्या भावना, देन मॅनिफेस्टेशन, राईट. तर यावरच आपल्याला कार्य करायचं आहे. आपला माइंडसेट स्वतःशी सेल्फ टॉक काय करतो, आपण अफर्मेशन करत आहोत, त्यामध्ये फिलिंग्स नाही आहेत तरीसुद्धा म्हणत राहा आणि एक आवडतं सॉन्ग त्यावर लावून डान्स करत अफर्मेशन म्हणा. बघा तुम्हाला 7 दिवसात रिझल्ट येतील आणि तुम्हाला याच कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगायचं आहे की मॅम मी ह्या पद्धतीने रिच्युअल केले आणि आज माझं मॅनिफेस्टेशन हे 100% पूर्ण होत असं. जेव्हा 1 to 1 सेशन मी घेतल्या जाते तर त्यामध्ये ह्याच पद्धतीने त्यांना गाईड केलं जातं आणि त्यांचं मॅनिफेस्टेशन हे त्यांच्या हातात येतं. काही प्रेयर असतात, त्या प्रेयर्स करायला लावत असते. आपण सुद्धा एक फ्री वेबिनार घेऊन येत आहोत. तर तुम्हाला त्यासाठी जे काही कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलं जाईल, तिथे जॉईन व्हा आणि आपण लवकरच एक वेबिनार म्हणा किंवा 1-2 दिवसाचा क्लास अरेंज करू आणि त्यावर आपण व्हायब्रेशनवर काम करू, ना की टेक्निकवर. आपला माइंडसेट चेंज करायचा, आपले व्हायब्रेशन चेंज करायचे, देन युनिव्हर्समध्ये म्हणजेच ह्या ब्रह्मांडामध्ये त्याची फ्रिक्वेन्सी जातं आणि आपलं मॅनिफेस्टेशन हे वर्क करत जातं. तर तुम्हाला सुद्धा आता कळलं असेल, सेल्फ लव, ग्रॅटिट्यूड आणि स्माईल, कितीही काही सिच्युएशन असू द्या, तुम्हाला प्रत्येक 15-15 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाच्या स्लॉटने मिररमध्ये जा आणि हसून बघा. तुम्ही विचार करा, जॉब लागल्यानंतर तुम्हाला जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे, राईट. तर जॉब लागल्यानंतरची फिलिंग काय असेल, तुम्ही ते लिहून काढा की मला जॉब लागल्यानंतर मी हे करणार आहे, मी सेलिब्रेशन करणार आहे, मी ह्या कलरची बॅग घेऊन जाणार आहे, माझा ड्रेसअप असा असणार आहे. आणि तुम्ही त्या खुशीच्या फिलिंगमध्ये सर्व काही
जेव्हा आपल्या माइंडमध्ये थॉट येतात आणि पेपर वर्क करतो आपण, तर ते थॉट आपण प्रत्यक्ष जेव्हा एखादा थॉट म्हणजेच विचार जे काही हवं आहे ते जेव्हा एका पेजवर आपण उतरवतो, तर ते ब्रह्मांड त्याला 100% पूर्ण करून देत असते, राईट. तर ह्याच पद्धतीने आपल्याला फिलिंग क्रिएट करायचं आहे की मी असं करेन, मी तसं करेन, हे लिहून काढायचं आणि ते हॅपीनेस आपल्या चेहऱ्यावर आणून मिररमध्ये जाऊन बघायचा आणि हसायचं. हा एक टास्क मी तुम्हाला देत आहे. तर काय होईल, तुम्ही जेव्हा हसाल तर सबकॉन्शियस माइंडला काय जाणार की याच्या जीवनामध्ये सर्व काही आहे. रिलेशनसाठी त्याच पद्धतीने करायचं आहे की तुम्हाला तुमचे रिलेशन कसे हवे आहेत, हॅपी, हेल्दी, पॉझिटिव्ह, लवेबल, केअरिंग, अंडरस्टँडिंग, रोमॅन्टिक, असेच ना. तर ते सर्व लिहा आणि ते सांगा, युनिवर्सला डिक्लेअर करा. मनी हवे आहेत, डिक्लेअर करा की मला इतके इतके हवे आहेत, माझ्याकडे ते ऑलरेडी आहेत आणि मी हॅपी आहे. तो हॅपीनेस जाऊन स्वतःला बघा. जेव्हा तुम्ही हायर सेल्फ स्वतःशी जुळता, ब्रह्मांडसुद्धा त्याला देत असतो. ही 100% गोष्ट आहे खरी आणि त्यालाच आपण मॅनिफेस्ट करत आहोत. तर या पद्धतीने तुम्ही करत चला. 100% सक्सेस हे तुमचं आहे. सेल्फ लव्ह, ग्रॅटिट्यूड, देन स्माईल आणि सरेंडर भाव, विश्वास आणि सक्सेस आपलं ऑल मॅनिफेस्टेशन आपले. तर या पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि जीवनामध्ये सर्व गोष्टी, हेल्थ, वेल्थ, रिलेशन, जे काही आहे, हेल्थ आहे, रिलेशन आहे, करिअर आहे, मनी आहेत, अबंडन्स प्रमाणात येत असतात. आणि जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हॅपीनेस येतो तेव्हा हा ओरासुद्धा जो आहे तो एकदम स्ट्रॉंग बनत जातो. तुमच्यापासून लाखो कोसो दूर ते निगेटिव्हिटी पडून जाते. तुमच्या ओराला टचसुद्धा करणारा इतका सुरक्षित हा ओरा होत असतो आणि तो कॉन्फिडन्स आपल्या चेहऱ्यावर एकदम झडकून उठतं, फुलून उठत असतं. तर तेच तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे, हॅपीनेस. तुम्ही जर स्वतः हॅपी राहाल तर दुसऱ्यांना सुद्धा तेच द्याल. लाईक्स अट्रॅक्ट लाईक्स. तुम्ही जे द्याल ते 10x होऊन येत असतं. तुम्ही एक ज्ञान द्याल तर ज्ञान अजून भरपूर प्रमाणात येत असतं. तर जे काही आहे ते द्यायला शिका. युनिव्हर्सल लॉ आहे ते तुमच्याकडे रिटर्नमध्ये येत असते. ओके, तर थांबूया इथेच आणि भेटूया आपण उद्याच्या किंवा ज्या दिवशी ही व्हिडिओ येणार त्या दिवशी नवीन थॉट्ससोबत. थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही या चॅनलवर जुळून आहात, भरपूर साथ देत आहात आणि चॅनलला ग्रोसुद्धा करण्यामध्ये मदत करत आहात. त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. ह्या चॅनलवर जर नवीन असणार तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि व्हॅल्युएबल वाटला असेल तर कमेंटमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट तुम्हाला काय आवडली हे कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये एक व्हॅल्यू क्रिएट होणार आणि ते सुद्धा दुःखातून नवीन प्रकाशाच्या आशेचा किरण एक घेऊन नवीन जीवन जगू शकतील. हा थॉटने आपल्याला व्हिडिओ जो आहे तो शेअर सुद्धा करायचा आहे. एक तुम्ही माध्यम बनवू शकता कोणाच्या तरी जीवनातला नवीन आशेचा किरण बघून नवीन एक उमंग त्यांच्या जीवनाचा बनवू शकता आणि त्यांच्या जीवनात हॅपीनेस क्रिएट करू शकता. जसा तुमच्या चेहऱ्यावर आता हॅपीनेस आला आहे त्याच पद्धतीने आणि तुम्ही सर्व गोष्टी मॅनिफेस्ट करा. ओके, थँक्यू सो मच. जरूर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन. व्हॉट्सअप लिंक राहणार, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड व्हायचं आहे आणि आपण लवकरात लवकर आपण घेऊन येणार आहोत वेबिनार. तर त्यासाठी तुम्हाला जुळायचं सुद्धा आहे आणि आपण व्हायब्रेशनवर काम करणार आहोत. काही प्रेयर्स म्हणा, काही टास्क म्हणा, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आणि आपल्याला क्लासेसमध्ये काय शिकवलं जाईल हे सुद्धा त्याची तुम्हाला प्रचितीसुद्धा त्यामध्ये तुम्हाला येणार. त्यासाठी तुम्हाला जरूर ते कमेंट बॉक्समध्ये जाऊन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे. आणि जर ज्यांनी डायरेक्टली मेसेज करायचा आहे किंवा ज्यांना पर्सनल सेशन घ्यायचे आहेत, 1 to 1 कॉल घ्यायचे आहेत, तर त्यांनी डायरेक्टली मेसेज करू शकता की मॅनिफेस्ट. हा मेसेज जर तुम्ही कराल तर मी तुम्हाला मेसेज करेल की तुम्हाला म्हणजे स्वतःचं 1 to 1 करायचं आहे की काय अडचण आहे हे सुद्धा मी जाणून घेऊ. तुम्हाला त्यावर काय प्रॅक्टिस करावं लागेल, काय व्हायब्रेशन आणि
तुमची फ्रिक्वेन्सी कुठे म्हणजे कनेक्ट होत नाही हे तुम्हाला सुद्धा ओळखून दिल्या जाईल. त्यासाठी तुम्ही 9322178204 या नंबरवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपलं जीवन हे उज्ज्वल बनवू शकता आणि आपल्या जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण घेऊन एक सुंदर असं जीवन आपण जगायला चालू करणार आहोत. यासाठी आपल्याला ब्रह्मांड भरपूर देणार आहे आणि ते देतच आहे. हे भावना आपल्याला क्रिएट करायची आहे. थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन टूलसोबत किंवा नवीन नवीन थॉट्ससोबत. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.